जाणीवपूर्वक धनंजय मुंडेंना टार्गेट केलं जाते। राजकीय स्वार्थासाठी जातीय तेढ निर्माण केला जातोय। नामदेव शास्त्रींकडून धनंजय मुंडे यांची पाठराखण आता करण्यात आली असल्याचं बघायला मिळत आहे। जाणीवपूर्वक मुंडेंना टार्गेट केलं जाते असं देखील यावेळी सांगितलं जाते। राजकीय स्वार्थासाठी हे सगळं काही सुरू असल्याचं नामदेव शास्त्री यांचं म्हणणं आहे। एकंदरीत नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली। मात्र नामदेव शास्त्री यांचं नेमकं म्हणणं काय आहे, त्यांनी काय सांगितलंय बघूया। बोललो, सामाजिक बोललो, आध्यात्मिक बोललो। 2-2.5 तास चर्चा झाली त्यांच्या मानसिकतेचा आढावा घेतला मी आणि सगळं समजून घेतल्यानंतर मला असं जाणवलं की जो मुलगा राजकीय घराण्यामध्ये जन्माला आलेला आहे आणि पक्षाचे सगळे नेते त्याचे बालमित्र आहेत, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना त्याला गुन्हेगार का ठरवतात असं मला जाणवतं, असं मला वाटतं। कारण की इतक्या वर्षापासून तो जवळ आहे, गोपीनाथरावांचा पुतणी आहेत, सगळ्या नेत्याबरोबर तो राहिलेला आहे आणि त्याची पार्श्वभूमी ही गुन्हेगाराची नाहीच आहे। त्याला जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवतोय असं मला वाटतंय, पण त्यात नुकसान आमच्या संप्रदायाचं इतकं झालं।